असं कुठलंही पाऊल उचलू नका असं आमची नम्रपणे विनंती आहे. तुम्ही असं काही करायचं नाही. काय झालं असं का आता तुम्ही निर्णय घ्यायला लागला? आता एक विशेषतः असं माझ्या लक्षात येतं हं, की माझे आजोबा, हं, हं, आजोबाच्या नंतर माझे वडील, हं, वडिलाच्या नंतर माझी हं, तिसरी पिढी जात आहे. हं, आणि या सरकारशी हं, हं, आणि ह्या प्रशासनाला, या जिल्हा उपाधिकारी कार्यालय, या SDM ऑफिस, हे तर आमच्या पूर्वजाला SDM ऑफिस पण माहिती नव्हतं. आम्हाला एवढं तर माहिती झालंय 3 पिढ्यामध्ये. हं, हं. त्यांच्यापर्यंत जाऊन वर्षोनवर्ष 10 वर्षापासून पाठपुरावा करून जर त्यांना काहीच त्याचं भेटत नाही आणि त्यांच्या आशेला फक्त नैराश्यच भेटत असेल, तर मग त्याचा टोकाचा पाऊल कुठं तर उचलल्यानंतर प्रशासन, या सरकार त्याच्याकडे लक्ष देऊन आमच्या मुलाबाळाच्या आणि जमातीच्या भविष्यासाठी जर फायदा होत असेल तर माझं एकाचं योगदान खूप कामी येईल, हा मला असं माझ्या मनाला वाटला, म्हणून मी तो टोकाचा पाऊल उचलला. हे बघा कसं आहे की जीव हा महत्वाचा आहे. पाठीमागं मुलं बाळ आहेत. तर आजपर्यंत आपल्याला जातीचा दाखला मिळाला नाही तरी पण आपण जीवन जगलोच की. काय पण इथून पुढे पण थोडं बिकट जरी परिस्थिती असली तर अजून खंबीरपणे थांबू आपण. काही ना काही करून सरकार आज ना उद्या लक्ष देईल ना. पण मला काय म्हणायचंय, सरकार ज्या वेळेस आरक्षण सोडीत काढतं हं, हं, ते आमच्या संख्येच्या आधारे काढतं. हं, हं, आ हं, आमची संख्या तेव्हा मोजली जाते, जनगणनेमध्ये संख्या मोजली जाते, कुठल्या योजना आणायच्या ते संख्या मोजली जाते. मग आम्हाला ज्या वेळेस आमच्या पदरामध्ये द्यायचं असतंय त्यावेळेस आमच्यापाशी फक्त नैराश्याच्या शिवाय दुसरं काही दिलंय का सरकारने? आ नाही मग ना. आम्ही राष्ट्रीय सूची जे सूची 28, 29, 30 हं, याच्यामध्ये आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. कुठल्या गॅजेटच्या आधारे या कशाच्या आधारे दिलेलं आहे का? हं, नाहीये. मग नाही. त्या सूचीमध्ये असताना सहित आम्हाला डावललं जातंय, आमच्या मुलाबाळाच्या भविष्याची खेळवलं जातंय आणि आम्हाला त्या योजना, या त्या सवलतीपासून वंचित ठेवलं जातंय. हं, हं. मग ह्याचं किती किती दिवस असंच चालणार आहे? बरोबर आहे. पण आता हे बघा आता तुम्ही नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्या हां, टायमाला तुमचा प्रश्न महत्त्वाचा होता. हां. त्या प्रश्नाला शासनाकडे उत्तर नव्हतं. प्रशासनाला हाताशी धरून तुमचं आंदोलन चिरडावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जर प्रशासनाने हं, प्रशासनाला जर आमचे उत्तर चुकीचे वाटले असते तर आम्हाला एक बळाचा वापर आणि पोलीस प्रशासनाला पुढे करून हं, आमचा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. हं, हं, जे आम्ही त्यांचा तर निषेध केलाच हं, हं, आणि निषेध हे आमच्या मर्जीपर्यंत आमच्या वाक्यामध्ये. आणि इथं म्हणतात ना, आपलं सरकार हे हं, आपलं सरकार नाहीये, हं, हं, हे फक्त गुन्हेगारीचं सरकार आहे. हं, ज्याचा गुन्हा आहे त्याच्या बरोबर तो सरकार उभा आहे हं, आणि गरिबाच्या हितासाठी सरकार नाहीये. आज हलाखीची परिस्थिती खूप माझ्या समाज बांधवाची आहे आणि माझ्या जमातीतील बांधव आज पोलीस भरतीची तयारी केलेली वर्षानुवर्ष हं, त्यांनी हं, तयारी करून सहित त्यांना कास्ट नसल्यामुळे त्या सवलतीपासून वंचित आहेत. ST कास्ट आरक्षणामध्ये असून सहित त्यांना त्या आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. उदाहरण म्हणजे त्याच्या चुलत्याकडे कास्ट दाखला आहे आणि त्याला त्याचा कास्ट दाखला भेटत नाही. हे प्रशासन फक्त पैशाच्या जोरावर सगळं काही चालवत आहे. हं, हं. आता तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. 1950च्या आधीचे सगळे पुरावे आहेत. हं. तरी मी पाठपुरावा गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय. पात्रता असून बी तुम्हाला नोकरी मिळाली नाही. नोकरी नाही भेटली म्हणून तर आम्हाला पुण्याच्या ठिकाणी जावं लागतंय, सिटीच्या ठिकाणी जावं लागतंय. अनेक तरुण हं, त्या ठिकाणी वडापाव, पाण्याच्या बाटल्या, रोज रोटी करून खाण्यासाठी त्या सिटीमध्ये जाऊन तिथं याचा मोबदला मिळवण्यासाठी तिथं काम करत आहेत सिटीमध्ये. नाही खूप मोठी गोष्ट आहे. ग्रॅज्युएशन शिक्षण झालेलं असून देखील शासकीय नोकरीचा कुठेही लाभ मिळत नाही, फायदा मिळत नाही.
त्यामुळं असे शब्द आणि असं निर्णय डोक्यात येणं साहजिक आहे. परंतु मला काय म्हणायचं आहे की तुम्ही प्रयत्न केले नाहीत का कधी जातीचा दाखला प्रयत्न गेल्या काढण्यासाठी? 10 वर्षापासून आपण प्रयत्नच करत आहोत ना सर. काय उत्तर आणि काय दिली? विशेषतः म्हणजे उत्तर काय त्यांचे, हे डॉक्युमेंट आणा, ते डॉक्युमेंट आणा. कागदपत्राच्या विळख्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि जो डॉक्युमेंट आम्ही घेऊन जातो, काही ठिकाणी निर्गमी उतारा हम्म. आणि काही ठिकाणी मोजक्या डॉक्युमेंटवर त्यांना जात दाखला दिला जातो. म्हणजे हा जर ह्यांनी जे प्रकरण फेटाळलं ते आम्ही कोर्टात जातो, तर 4 डॉक्युमेंटच्या आधारे आम्हाला प्रकरण ते आणि कास्ट दाखला आम्हाला भेटतो. आणि तोच जर आम्ही ह्याच्याकडे जातो म्हणजे कोर्टाकडे जातो आणि ते 4 डॉक्युमेंटच्या आधारे भेटतंय आणि इथं 50 डॉक्युमेंट देऊन पण आम्हाला भेटत नाही. ह्याचा प्रकार म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एखाद्याची पूर्णपणे हॅरॅसमेंट करणं चालू आहे सध्याला. गरीब माणसाला हे एवढे शक्य नाही ना. त्याच्या पोटाची वेदना, ते रोजच्या रोजीरोटीसाठी बाहेर पडतो आणि एखाद्या डॉक्युमेंटसाठी त्याला बाहेर पडावं हे कधी त्याला वाटतच नाही. म्हणून आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी कधी जात दाखले काढलेले नाहीत. हम्म. त्याचं कारण हे आहे की आतापर्यंत त्यांना जर माहिती असतं ना हे जात दाखले आम्हाला हे लय इम्पॉर्टंट आहेत, तर आम्ही तेव्हाच जाऊन काढलेले असते. पण त्यांना ती गोष्ट कळाली नाही म्हणून त्यांनी काढलेलं नाही आतापर्यंत. हम्म. आणि आता काढायला आम्ही प्रयत्न करतो. गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो. उडाउडीचे उत्तर, प्रशासनाची दमदाटीपणा, दादागिरीपणा, त्या बोलण्यातून रोष, हा आमच्या वाट्याला फक्त नैराश्य आहे. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही भेटलं आतापर्यंत. तुम्ही पाहिलं असताना नागपूरच्या अधिवेशनावर गेल्या 10 ते 15 दिवसापासून आपलं जे काही आंदोलन चालू होतं, तिथं न्यूजवाल्यांनी या कोणत्या मीडियावाल्यांनी या प्रशासनाने कोणीतरी येऊन आपल्याची दखल घेतली असं दिसून आलं का? ज्या दिवशी आम्ही आत्मदहनचा इशारा दिला, जो रोष दाखवला माझ्या समाज बांधवाच्या मनातला रोष दाखवल्याच्या नंतर त्यांचं लक्ष केंद्रित करून आम्ही त्या पद्धतीमध्ये ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हो ना. मग हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्या वाटेला काय आहे, आज पण नैराश्य आहे आणि उद्या पण तेच आहे. तुमच्या माहितीनं अशी किती लोक आहेत की ज्यांना असं त्रास दिला जातो जाणून बुजून प्रशासनाकडून? अहो 95% लोकांना असाच त्रास आहे आता सध्या. 95%, 100% जे मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आणि महादेव कोळी हा जमात आहे ना, या जमातीला जाणून बुजून टार्गेट केलेलं आहे. आणि ह्या प्रशासन अधिकारी जेवढे बी बसलेले इथं, जे SDM ऑफिस, कलेक्टर वगैरे यांच्या अंडरमध्ये जे काही होतेत ना समिती, आपल्यासाठीच का समिती आहे? मला सांगा, एसटी कास्ट आणि SC कास्टमध्ये ना समिती आहेत का? जात पडताळणी समिती आहेत का तिकडे? नाही आहेत. फक्त ह्या महादेव कोळी जमातीसाठीच का? आता हा एक माझा वैयक्तिक आहे, पण ज्याचं आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलंय त्याला तुम्ही आरक्षण देत नाही, आणि ज्याचं नाहीये त्याला पण तुम्ही द्यायला तयार आहेत. आपल्या समोर आहेत ना त्या घटना. उदाहरणार्थ बंजारा समाज जो हा. अनुसूचित जाती जमातीच्या यादीमध्ये नाही, परंतु त्या जमातीला आरक्षण कशा पद्धतीने मिळवून दिलं जाईल याच्यासाठी एखादी समिती गठन केली जाते आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यापासून लॉबी काम करायला लागते. अहो हे ना फक्त कसं आहे माहिती आहे का, ह्यांचं आपल्या मताचा फक्त वापर करून घेण्याचं काम आणि आपल्याची दिशाभूल माझ्या जमात बांधवाची. आम्ही देतो तुम्हाला, आम्ही तुमचं काम करतो. मला म्हणायचं आहे, आपल्या गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये 2 राष्ट्रपती झाले, ते ST कास्टचेच झाले. हे कोणत्या आधारे? आपल्या जमातीला न्याय देतो हे दाखवण्यासाठी केलंय. पण खाली जे जमात आहे मुळात, जे पहिलं महात्मा गांधी म्हणायचे गावाकडे चला, शहराकडे नाही, गावापासून सुरुवात करा. पण तसं गाव लेवलला आतापर्यंत कोणतं काम केलेलं नाही, कधी शिबिर भरलेला नाहीये. कोणत्या आपल्या जमातीसाठी असलेल्या योजना हा मूळ गावी जाऊन आतापर्यंत त्यांच्या घरापर्यंत ह्या योजना कुठल्या पोहोचलेल्या नाहीत आणि पोहोचणारही नाहीत. फक्त हे वरच्या वरी खाऊ मल्लीवाले बसलेले अधिकारी आहेत. तुमची पुढे जाऊन समजा आता
तुमच्या संघटनेकडून आपल्या मान्य दत्ताभाऊ सुरवसे साहेबांच्या नेतृत्वात वगैरे ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट होईल किंवा आदिवासी मंत्र्यासोबत भेट होईल त्यावेळेस तुमचे कुठले प्रश्न असणार आहेत त्यांना? माझा एकच प्रश्न असणार आहे. हं, मुळात हं, मी महादेव कोळी जातीच्या जन्माला आलो, हं, हं, पण आजची जे जात आहे माझी मूळ हं, हं, मला दाखवावी. माझ्या मुलाला मला कमीत कमी सांगताना तरी मला अभिमान वाटावा की हं, माझी जात, माझ्या बापाने माझ्या 2 पिढीला जात कळाली नाही म्हणून कास्ट दाखला भेटला नाही, हं, हं. पण मला बी भेटला नाही. माझ्या मुलाला तर भेटन. कमीत कमी मी त्याला सांगन की मी ह्या जातीचा आहे, ह्या जातीचा मला दाखला द्या. हे ठरवणारे कोण आहेत? प्रांत अधिकारी. हेच कळत नाही आमची जात कोणती आहे आतापर्यंत. आम्ही गर्वाने सांगतो मी आदिवासी जमातीमध्ये मोडतो, एसटी आरक्षण आम्हाला आहे, पण त्याचा आम्हाला कास्ट एक कागद लागतो ना, ते कागद आमच्या 3 पिढीपासून आतापर्यंत नाही भेटलं. ते पुढच्याला आम्ही काय दाखवायचं? तुम्ही ज्या प्रांत कार्यालयात तुमच्या जात दाखल्यासाठी अप्लाय केलाय त्यांना काय असं अल्टिमेट वगैरे दिलंय का की बाबा मला एवढ्या दिवसात दाखला हवा आहे किंवा अल्टिमेटेड म्हणजे मी एक सेवा सांगू माहिती का? कायद्याअंतर्गत तुम्ही प्रकरण दाखल केलंय का? आता एक साधारण कालची गोष्ट, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलले मला, हं, हा टोकाचा निर्णय काय घेतला? हं, 1 मार्च 2025 मध्ये मी प्रकरण दाखल केलं. हं, 1 मार्च 2025 पासून आजची तारीख काय आहे? हं. आज 10/11/2026 म्हणजे एक ऍप्लिकेशन केल्यानंतर 45 दिवसामध्ये निकाल दिलाच पाहिजे. हं, हा आपल्या नियमानुसार आहे. मग किती 45 दिवस गेले, किती 90 दिवस गेले आणि किती 180 दिवस गेले तुम्ही मोजा. पण त्याच्यानंतर पण ह्याने उडवाउडीचे उत्तरं दिले आणि काल लेखी अर्ज करून लेखी स्वरूपामध्ये देतात की तुम्ही न्यायालयीनमधून तुम्ही जात दाखला घ्या. मग हे प्रशासन, हे जे अधिकारी आहेत फक्त विटीस धरतात आम्हाला. आमचा खेळ केला जातो फक्त. वर्षानुवर्ष आम्हाला फक्त ना खेट्या मारायचं काम करतात. आतापर्यंत तुम्ही हे जे गोष्ट सांगायचे कालच्या दिवसामध्ये, हे तुम्ही मला दाखल केल्या 8 दिवसामध्ये पण देऊ शकता आणि 45 दिवसामध्ये पण देऊ शकता. का नाही दिले तुम्ही? मग माझा गेलेला वेळ, माझा गेलेला टाइम, माझा झालेला नुकसान त्याची भरपाई कोण करणार? विषय गंभीर आहे. ह्या विशेषतः खूप गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या जमात बांधवाचा ना फक्त दुरुपयोग करून घेतला जातो आणि त्या जमातीवर अन्याय केला जातो आणि यांना ना विटीस धरलं जातं. आतापर्यंत खूप हालाकीच्या परिस्थितीमधून समाज जातोय. त्या समाजाला ना कुठं तर न्याय द्यायचं म्हणलं तर चांगला एक मंत्री हवाय, अधिकारी हवेत, तर समाजाला न्याय भेटणार आहे. नाहीतर शक्य नाही. हा जमातीचा पूर्णपणे नष्ट करायला बसलेले हे अधिकारी, हा प्रशासन आणि हा सरकार आहे. अनेक याचा तरुणांचे जाहीरपणे मी तुम्हाला निषेध करतो. अनेक तरुणांचे तुम्हाला महाराष्ट्रभरातून फोन आलेत. बरेच लोकांचे आलेत सांत्वन देण्यासाठी. काही लोकांनी निर्णय पण बदलावून त्यांनी केले. मला आतापर्यंत एकच गोष्ट सांगितली, दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहेत आणि तुम्ही आमचे आधार आहेत आणि तुमच्या दिशेला आम्ही सहभाग होणारे माणसं आहेत. पण आपण कोणाच्या आयुष्याचा आणि कोणाच्या पिढीचा विचार करून आपण कोणाला ही केलं नाही, आग्रह केला नाही ना आपण बोलवलेलं नाही. तसं जर बघायला गेलं तर तमाम आपला आदिवासी जमात बांधव त्या ठिकाणी जमा झाला असता आणि त्यांचा रोष त्याच्यातून दाखवला असता आणि मला त्याचं न्याय भेटला असता. पण ही गोष्ट मला माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर घ्यायचं होतं आणि विशेषतः इथं न्याय भेटण्याकरताच आपण ते आंदोलन केलं आणि ह्यातून मला काहीच नाही भेटलेलं परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि आपण अनेक TRTA ला आंदोलन केलं, मुंबईला आंदोलन केलं, पुन्हा नागपूरला केलं. याच्यातून फक्त सरकारने दिशाभूल केलेलं आहे. पळपुटेपणा सरकार आहे आता सध्याला. नाही, आता पुढचा निर्णय काय असणार आहे? आता हे शासन अशा पद्धतीने तर देत नाही. मग ह्याच्यात कुठला अजून वेगळा मार्ग निवडताय असं काही तुमच्याकडे? आता सध्याला आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, जे काही जनगणना आहे, त्या सगळ्याला सामोरे जात असताना आमची संख्या
हं, ज्या पद्धतीत गृहीत धरलं जातंय, हं, जे पद्धतीमध्ये 25 आमदार 4 खासदार निवडून जातात. आमची संख्या मायनस करा हं, आणि मायनस करून त्याच्यामधून 14 आमदार मायनस आणि 2 खासदार मायनस होतात. त्या हं. संख्येच्या आधारे आम्हाला त्याचा फायदा होईल. हाच आमचा पुढचा हे असेल. वगळं हां, वगळायचं आहे त्यांना आणि जे हां. काय उपवर्गीकरण करा किंवा अन्यथा आमच्या संख्येचा वापर घेऊन जो दिला जाते तो वगळा असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो, हो, हो. ठीक आहे. फक्त आम्ही तुम्हाला एकच विनंती करू शकतो तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून हं, की आत्महत्येचा विचार मनातून काढा. जेवढी समाजाला तुमची आम्हाला गरज आहे त्याच्यापेक्षा हं. जास्त तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. ते न्याय गोष्ट मिळेल मला ना पण मिळेल कळते. हा नंतरचा विषय आहे. परंतु समाजात एक युवा नेतृत्व आहात, जाणकार आहात, खोल अभ्यासक बी आहात आणि तुमच्या शब्दाला मान आहे. बरेच तरुण तुमच्या सोबत असतात. तुम्ही जर असे निर्णय घ्याल तर मग ते समाजाला एक मोठी हानी होईल. त्याच्यापेक्षा आम्हाला तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो की तुम्ही असे कुठलेही निर्णय घेणार नाहीत. जो काही ह्याच्या पुढचा संघर्ष असेल तो आपण सर्वजण बसून सोबत बसून सगळेजण ताकदीनं लढू. माझं एक म्हणणं होतं, हं, की हं. मी घेतलेला विचार आणि मी घेतलेला निर्णय हे मला कुठंतरी वाटलं माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जमात बांधवाला जर न्याय भेटत असेल, तर माझ्या एकट्याच्या जाण्याने जर न्याय भेटत असेल, सरकारने त्यांना सगळ्यांना न्याय द्यावं. हा मला पाऊल वाटला म्हणून तर मी तो निर्णय घेतला. नाही, हे बघा समाजासाठी स्वतःचा देह अर्पण करणारी महत्त्वाकांक्षी जी काय तुमची ही इच्छा आहे, ही खूप मोठी आहे. ही जी स्तुती करावी तेवढी कमी आहे. तुमच्या या अशा निर्णयामुळं समाजात पुन्हा आणखीन हे वातावरण पेटलंय. जो समाज झोपीला चालला होता, जो दुर्लक्षित होत होता, जो खचला होता, जो आता आंदोलनातून ह्याच्यातून काही मिळत नाही असा गैरसमज करत होता, हा समाज देखील आता WhatsAppवर सोशल मीडियावर मी पाहतोय चांगल्यानं आक्रमक झालाय. शासनाच्या नावानं तो ओरडायला लागलाय. त्याच्यामुळं तुमच्यासारख्या तरुणांनी असं काहीतरी एक नवीन दाखवलं की बाबा मी कुठल्या स्तराला जाऊ शकतो. नाही काय मिळालं तर स्वतःला तरी संपवू शकतो. हा निर्णय जो काय आहे हा समाजात चेतना निर्माण करणारा असेल. परंतु आम्हाला तुम्ही गरजेचे आहात. 2 दिवस उशिरा न्याय मिळू द्या, परंतु तुम्ही असा कुठला निर्णय घेऊ नका अशी इच्छा आहे आमची. ओके, चालेल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू आता यानंतर. बरं वाटलं आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हां? ओके. ठीक आहे, ठीक आहे. जय वाल्मिकी, जय आदिवासी. जय आदिवासी. ओके, ओके.